नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला ॲग्रोवन. सोयाबीनच्या भावात ऑगस्ट महिन्यात अनेक बाजारांमध्ये 500 ते 800 रुपयांपर्यंत करेक्शन दिसून आलं, म्हणजेच भाव कमी झाले. मग सोयाबीनच्या भावात आणखी नरमाई येईल का? नेमकं ऑगस्ट महिन्यामध्ये सोयाबीनचा भाव कशामुळे कमी झाला याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला आपण बघूयात की सोयाबीनला काय भाव मिळतोय. आपण जर बाजार समित्यांचा विचार केला तर सोयाबीनला गुणवत्तेप्रमाणे 6,000 ते 6,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. काही बाजारांमध्ये की जिथं सोयाबीनची गुणवत्ता कमी आहे त्या सोयाबीनला अगदी 5,800 रुपयांपर्यंत देखील भाव मिळतोय. परंतु सरासरी बाजारभाव आपल्याला 6,000 ते 6,500 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय. 6,500ला जे सोयाबीन विकलं जात आहे ते साहजिकच चांगल्या गुणवत्तेचं आहे. आपण जर NCDXच्या जे काही खरेदी केंद्र आहेत की जिथं चांगल्या गुणवत्तेच्या सोयाबीनची खरेदी केली जाते त्या केंद्रांवरती सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला सरासरी 6,200 ते 6,400 रुपयांच्या दरम्यान गेल्या आठवडाभर दिसून आला. म्हणजेच काय तर जुलैच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेमध्ये ऑगस्टचा हा जो काही आठवडा आहे त्याच्यातले बाजारभाव आपल्याला जवळपास 800 ते 1,000 रुपयांना कमी झालेले दिसून येत आहेत. बाजार समित्यांमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. 400 ते 500 रुपयांपर्यंत भाव कमी झालेले आहेत. मग नेमकी भाव पातळी काय कमी झाली त्याला प्रामुख्याने 4-5 कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे सध्या बाजारामध्ये सोयाबीनला उठाव कमी दिसून येतो आहे. आता श्रावण महिन्यामध्ये चिकन कमी खाल्लं जातं, पोल्ट्रीला कमी मागणी असते, त्याची तयारी पोल्ट्रीकडून आधीच केली जाते, म्हणजे प्लेसमेंट कमी केल्या जातात. त्यामुळं साहजिकच पोल्ट्री उद्योगाकडून जे काही सोयाबीनला उठाव असतो तो कमी झालेला असतो. दुसरं कारण म्हणजे सोयाबीनची आयात यंदा विक्रमी पातळीवर पोहोचलेली आहे. आणि तिसरं कारण म्हणजे पावसाचं प्रमाण. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जुलैच्या मध्यापर्यंत देशात बहुतांश ठिकाणी पाऊस कमी होता. सोयाबीन उत्पादक महत्त्वाच्या राज्यांमध्ये देखील पावसाचं प्रमाण कमी होतं. त्यामुळं साहजिकच सोयाबीनचं उत्पादन कमी होईल, पेरणी कमी होईल असे अंदाज लावले जात होते आणि सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसून येत होती. जुलै महिन्यात सोयाबीनचा उच्चांकी सरासरी बाजारभाव 7,200 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान पोहोचलेला होता. याच्या आधी आपण उच्चांकी भाव पाहिला तो म्हणजे मे महिन्यामध्ये. मे महिन्यात चर्चा जोरात सुरू होती की एल निनो यंदा तीव्र असणार आहे, मान्सूनच्या कालावधीमध्ये पाऊस कमी राहणार आहे, उत्पादन कमी होऊ शकतं. या सगळ्या घडामोडींमुळं मे महिन्यात आपण सोयाबीनचा यंदाचा उच्चांकी भाव पाहिला होता. बहुतांश बाजारांमध्ये 7,500 ते 7,700 रुपयाच्या दरम्यान सोयाबीन विकलं गेलं होतं. त्याच्यानंतर सोयाबीनच्या भावात चढउतार पाहायला मिळाले. जुलैमध्ये देखील आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव सरासरी बाजारभाव की ज्या गुणवत्तेचं सोयाबीन प्लांट खरेदी करतात त्याचा बाजारभाव 7,100 ते 7,300 रुपयांच्या दरम्यान होता. आता बाजारभाव किती आहे? 6,200 ते 6,400 रुपयांच्या दरम्यान. आता पावसाचा परिणाम असा झाला की जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये देशातल्या बहुतांश भागांमध्ये पाऊस पडला. आता आपल्याच राज्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर जिथं पेरण्या जुलैच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये माघारलेल्या होत्या, पिछाडीवर होत्या, त्या पेरण्या ऑगस्टचा पहिला आठवडा येईपर्यंत जवळपास पूर्ण झालेल्या होत्या. आता पावसाचं प्रमाण किती आहे, काय आहे, हा भाग वेगळा आहे. परंतु पेरण्या झाल्या, पाऊस चांगला पडला, या चर्चेमुळं बाजारात सोयाबीनचे भाव नरमायला मदत मिळाली. आता पावसाचं नेमकं सध्याचं वितरण काय याची चर्चा आपण पुढे करूच. म्हणजे सोयाबीनमधली जे काही आता सध्या नरमाई आलेली आहे ती पुढे टिकून राहील का याचं विश्लेषण करताना आपण पावसाचं नेमकं वितरण राज्यामध्ये कसं आहे, देशामध्ये कसं आहे त्याची चर्चा करूच. परंतु पाऊस पडला, अनेक भागांमध्ये सरासरी भरून निघण्यास मदत झाली किंवा जे काही तूट होती ती कमी होण्यास मदत झाली, पेरण्या झाल्या, त्यामुळं याचा देखील बाजारावरती परिणाम दिसून आला. आता बघूया आयातीचं. आयात यंदा विक्रमी झाली आहे. सोपाना आज जो काही अहवाल प्रसिद्ध केला त्यामध्ये जवळपास 8,94,000 टन म्हणजे जवळपास 9 लाख टन एवढी सोयाबीनची आयात झाली. एवढी आयात यापूर्वी सोयाबीनची झालेली नव्हती. आता आपल्याकडं साहजिकच नॉन GM सोयाबीनचीच आयात होती कारण आपल्याकडं GM पिकाला परवानगी नाही. आता हे प्रामुख्यानं म्यानमार आणि आफ्रिकेतील देशांकडून ही सोयाबीनची आयात होत असते. यंदा आयात विक्रमी प्रमाणात झाली. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे देशात मागच्या 2 वर्षांमध्ये जो सोयाबीनचा भाव कमी होता तो मार्च-एप्रिल महिन्यामध्ये हळूहळू सुधारायला सुरुवात झाली. मार्च महिन्यामध्ये सोयाबीनचा भाव जेव्हा 5,000च्या पुढे सरकला तसं आयात वाढताना दिसून येते. उच्चांकी आयात झाली ती मे महिन्यामध्ये. मे महिन्यात देशातल्या बाजारामध्ये सोयाबीन दराचा देखील उच्चांक झालेला होता, म्हणजे यंदाच्या हंगामातला उच्चांक झाला होता.
7,500 रुपयांच्या दरम्यान सोयाबीन पोहोचलेलं होतं आणि नेमकं याच महिन्यामध्ये आपण जर महिन्याने आयातीचा विचार केला तर जवळपास 2.25 लाख टनांच्या दरम्यान सोयाबीनची आयात झाली होती. आयात वाढत गेली, याचा देशातल्या बाजारावरती म्हणजे देशामध्ये पुरवठा वाढत गेला आणि साहजिकच याचा दरावरती दबाव येत गेला. त्यानंतरच्या काळामध्ये जसे जसे आयात वाढत गेली, पाऊस पडत गेला, तसं तसं जुलै महिन्यापासून जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून आपल्याला सोयाबीनच्या बाजारामध्ये नरमाई दिसायला सुरुवात झाली होती. सध्या बाजार समित्यांमध्ये आणि जो काही बेंचमार्क मार्केट आहे इंदोर आणि अकोला या बाजारांमध्ये आपण जर जुलैच्या शेवटच्या आठवड्याची तुलना केली किंवा जुलैची तुलना केली तर एकाच महिन्यामध्ये सोयाबीनच्या बाजारामध्ये जवळपास 500 ते 1000 रुपयांच्या दरम्यान आपल्याला नरमाई दिसून येते. आपण जर बेंचमार्क मार्केटचा विचार केला म्हणजे इंदोर आणि अकोला इथलं जे NCDXचे स्पॉट सेंटर आहे की जिथं सोयाबीनची खरेदी केली जाते, वेअर हाऊसेस आहे, त्या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव 1000 रुपयांना कमी झाल्याचा दिसून येत आहे. आता प्रामुख्याने 2-3 कारणं आहेत त्यामुळं सोयाबीनचा भाव सध्या नरमलेला आहे. मग नेमकं पुढं भविष्यामध्ये काय होऊ शकतं? सोयाबीनचा भाव खरंच या पातळीवर राहील का? आता आपण जे पहिलं कारण सांगितलं की श्रावणामुळं पोल्ट्री उद्योगाकडून सोयाबीनला सध्या मागणी कमी आहे. प्रक्रिया प्लांटवाल्यांनी सांगितलं म्हणजे सोयाबीन उत्पादक आहे त्यांनी सांगितलं की सोयाबीनची मागणी ही गेल्या 2 आठवड्यांपासून कमी झालेली आहे. पोल्ट्रीकडून प्लेसमेंट कमी टाकल्या गेल्या त्यामुळे त्यांची मागणी कमी होते. परंतु जसं श्रावण संपेल किंवा आता श्रावण संपल्यानंतर जे काही चिकनची मागणी वाढणार आहे ती पूर्ण करण्यासाठी सध्या जे काही प्लेसमेंट वाढणार आहे त्यासाठी सोयाबीनची मागणी देखील वाढत जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो फॅक्टर होता की आधी अंदाज दिला म्हणजे जुलैच्या मध्यापर्यंत आपल्याला दिसत होतं की राज्यातल्या आणि देशातल्या बहुतांशी भागांमध्ये पाऊस कमी होता. त्यानंतर पाऊस वाढला, मग उत्पादन कमी होण्याचे जे काही अंदाज व्यक्त केले जात होते आणि त्यामुळे बाजाराला जो काही आधार मिळत होता तो आधार कमी झाला होता. पण आता सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस कमी राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. यंदा पेरणी लेट झालेली आहे. अनेक भागामध्ये सप्टेंबर महिन्यात सोयाबीनचं पीक हे फुलोरा अवस्थेत किंवा शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये असेल. या टप्प्यात जर पाणी कमी पडलं, पाऊस कमी झाला आणि जर उष्णता वाढली तर साहजिकच याचा फटका उत्पादकतेला बसणार आहे, उत्पादनावर बसणार आहे. त्यामुळं सप्टेंबर महिन्यात नेमका पाऊस कसा राहतो, तापमान कसं राहतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. जर समजा हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार परिस्थिती दिसून आली तर साहजिकच सोयाबीनच्या बाजाराला आणखीन आधार मिळेल. आता आयातीचं जर आपण बघितलं तर आयात यंदा वाढतेच आहे. सोपानं आधीच अंदाज दिला होता की यंदा विक्रमी आयात होण्याची शक्यता आहे. परंतु आता नवीन हंगाम देखील आपल्याला पुढं एका महिनाभरामध्ये तोंडावर येईल. 1 ऑक्टोबरपासून आपला नवीन हंगाम सुरू होतो. आता साहजिकच बहुतांशी भागांमध्ये सोयाबीनची पेरणी यंदा लेट झालेली आहे. परंतु सोयाबीन ऑक्टोबरमध्ये काढलेलं येण्याची दाट शक्यता आहे. कारण जर मध्ये पावसाचा ताण बसला तर पीक लवकर पक्व होऊ शकतं आणि त्यामुळं काढणीला देखील लवकर येऊ शकतं असं काही शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळं भविष्यामध्ये सोयाबीनच्या बाजारावरती पाऊसमान आणि तसंच प्रक्रिया प्लांटचा जो काही उठाव आहे त्याचा आपल्याला परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळं सप्टेंबर महिन्यातल्या पाऊसमानाचा अंदाज घ्यावा लागेल की नवीन हंगामाच्या सुरुवातीला बाजारभाव नेमके कसे राहतील. पण केंद्र सरकारनं जो हमीभाव जाहीर केला आहे 5708 रुपये याचा एक मजबूत आधार बाजाराला राहणार आहे. त्यामुळं आपल्याला किमान 6000 रुपयांच्या आसपास सोयाबीन बाजारभाव दिसू शकतो, बहुतांश काळ राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. बाजारामध्ये सध्याचे जे काही चढ उतार आहेत ते वेगवेगळ्या अंदाजाच्या पातळीवर चालू आहे, सोयाबीनच्या आयातीच्या पातळीवर चालू आहे. आता नवीन हंगामात आता जसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की जेव्हापासून मार्च महिन्यापासून सोयाबीनचे दर सुधारायला लागले, 5000च्या पुढे सरकले तसे आयात वाढत गेले. मग जर समजा यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच जर सोयाबीनचा बाजारभाव हा 5500च्या पुढे असेल आणि बहुतांश वेळा जर 6000 रुपयांच्या दरम्यान राहण्याची शक्यता असेल तर मग आयात वाढणार नाही का? तर साहजिकच आयातीसाठी पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते. पण ज्या देशांमधून आपल्याकडे सोयाबीनची आयात होते त्या देशांवर देखील एल निनोचा परिणाम होतो आहे. त्यामुळं आयात एकदमच विक्रमी पातळीवरती जाईल किंवा आयातीमुळे बाजारभाव एकदमच कोसळतील किंवा कमी होतील अशी शक्यता नवीन हंगामामध्ये निर्माण होण्याची शक्यता कमीच असल्याचं सध्याच्या परिस्थितीवरून अभ्यासकांनी सांगितलेलं आहे. आता या पुढच्या टप्प्यामध्ये या पुढच्या कालावधीमध्ये सोयाबीन बाजारात काय घडामोडी घडतात, त्याचा आपल्या बाजारावर काय परिणाम होऊ शकतो, आपण त्याचा आढावा वेळोवेळी घेतच राहू. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.